मी त्याच्या कुटुंबियांना भेटायला आलो होतो आणि मला असं वाटतं की त्यांनी जे केलं तेच आम्ही करणार. त्यामुळे तुम्हाला नजीकच्या काळामध्ये जर पोलिसांकडनं योग्य तो न्याय आम्हाला मिळाला नाही तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर आम्ही करणार तरी काय ना. अपेक्षा पोलिसांकडनं आहेत आणि आज 8 दिवसानंतर तो मुलगा तिथे येऊन जर सांगत असेल की हो मीच मारलं, मला कोणाला माझं काय करायचं ते करा, एक तर पोलिसांनी त्याचं काहीतरी करावं, नाही तर मग आम्हाला संधी द्यावी. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आज आम्ही असे कुटुंबांबरोबर उपस्थित आहे जे 8 दिवस अगोदर जीवदानी पायथ्याशी जे रिक्षा चालक जे थेट जीवदानी टू विरार स्टेशन टू जीवदानी मंदिर तिकडचा प्रवास करतात, तो रिक्षा चालक. आणि तो रिक्षा चालक कोणी नाही, तो महाराष्ट्राचा स्थानिक आहे. आज त्याच्याबरोबर एवढा मोठा प्रसंग झालेला आहे कारण की त्याचेच जे सहकारी आहे त्या ठिकाणी रिक्षा चालवतात त्यांनीच त्याच्याबरोबर बेदम मारहाण केलेला आहे आणि तो प्रकरण एवढा मोठा गाजलेला आहे का त्याच्या कुटुंबाने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव काढली. पण आतापर्यंत त्यांना जसं न्याय पाहिजे होता तसा न्याय भेटला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पूर्ण काय गोष्ट आहे त्यांच्याशी डायरेक्टली चर्चा करू. आमच्याबरोबर उपस्थित त्यांचे वडील आहे, पहिल्या त्याच्याशी चर्चा करू कारण की त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळं आहे. बाबा काय सांगतील आज तुमच्या मुलाबरोबर जे झालेलं आहे, जेव्हा एवढं बेदम मारहाण झालेलं आहे आणि तुमचा मुलगा स्वतः एक पक्षासाठी काम करतो, काय सांगणार, काय वाटतोय आणि कसा त्रास होतोय? त्रास तर होतोय कारण माझा मुलगा एवढा म्हणजे ऍक्टिव्ह आहे, पक्षासाठी खूप काम करतो. कोणाचं काही असेल का संकटात कोणी काही तर तो रात्री 12, 1, 2 काही बघत नाही, लगेच कोणाचा फोन आला तो जातो, लोकांना मदत करतो. त्याच्यामुळे तो पूर्ण विरारमध्ये प्रसिद्ध आहे. त्याला सर्व चांगलं म्हणून ओळखतात, चांगल्या नावाने ओळखतात आणि त्याचं कधी कोणाशी भांडण वगैरे वैर कधी नाही. आणि ह्या लोकांशी बी आमचं कधी भांडण नाही, वैर नाही. हे लोक दादागिरी करतात, पैसे वसुली करतात, हप्ते वसुली करतात. हे लालू उर्फ शाबीर शेख म्हणून आहे. दुसरा आहे तो राहणारे जीवदानी पाड्यातले. हे तसं ते राहणारे जीवदानी पाड्यामध्येच राहतात. तिथं शंकर मंदिर आहे, त्याच्या पाठीमागं त्यांची वस्ती आहे मोठी. परंतु तिथं भरपूर मुस्लिम लोक आहेत, परंतु सर्व मुस्लिम लोक असे नाही, सर्व मुस्लिम लोक चांगले आहेत तिथले. हे दोन म्हणजे आपण जे मराठीत बोलतो ना, एका गोणीतला सडका कांदा, त्या प्रकारचा हा तो लालू आणि शाबीर, हे 2 सडके कांदे तिथे राहतात आणि हे घाण करतात. यांच्यामुळे बाकीचे त्यांचे मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा त्यांच्याशी परेशान आहेत कारण यांचं कामच आहे दादागिरी करणं, भांडणं करणं, कोणाच्या खिशातून पैसे काढणं आणि तिथं हप्ता वसुली करणं. यांचे खूप असे 2 नंबर धंदे करतात. मुलाचा आणि त्यांचा काही आपसी वेर होता? कधीच नाही, आपशीवर काही नाही, कधीच नाही. फक्त आम्ही मनसेचं काम करतो आणि मनसेची जी काही जे समजा काही साहेब भूमिका घेतात, काही भूमिका समजा तर त्यांना पटत नाही. समजा नाही पटत तर आपण त्याला तर काही करू शकत नाही ना. तुम्ही आता ठीक आहे, साहेबांनी भूमिका मांडली कुठली तरी, तर आम्ही तिथं रिक्षा धंदा चालतो. आम्ही तिथं काही पक्षाचं कुठलं काही काढत नाही, कुठली काही विषय घेत नाही. आम्ही आमचं धंद्यापुरतं बोलतो. आणि ते आम्ही नसताना पाठीमागं मनसेवाले असे, मनसेवाले तसे, मनसेवाले मस्जिदचं करतात, मनसेवाले भोंगेचं करतात, इनको देखेंगे इनको मारेंगे असं पाठीमागं म्हणतात. आमच्या समोर म्हणत नाही, पण असं त्यांनी असं बोलून हे खुन्नस धरलेली. आमच्या तुमच्या मुलाबरोबर झालाय, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले, पोलिसांनी कसा प्रतिसाद दिला? हे पोलिसांनी प्रतिसाद दिला आम्हाला, FIR वगैरे घेतली. कारण ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्यावेळेस त्याची हालत नव्हती जबानी देण्यासारखी. त्याच्यामुळं तिथले स्थानिक ज्या पोलीस अधिकारी जे होते तिथं, त्यांनी सर्वांनी पहिलं सांगितलं का काका याला पहिलं हॉस्पिटलला दाखवा, याचा पहिला इलाज करा, त्याच्यानंतर आम्ही तिथे येऊन त्याची जबानी घेऊ, तुम्ही काय टेन्शन घेऊन, जबानी आम्ही घेणार त्याची. त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला हलवलं आणि तिथं येऊन त्यांनी 2 तास त्याची जबानी घेतली, जबानी वगैरे घेतली. पण त्याच्यामध्ये असं आहे की काही जबानीमध्ये काही समजा थोडं राहून गेलेले, तर ते घ्या आम्ही पुरवणी समाधान नाहीये पोलिसांची. हा जे FIR मध्ये त्यांनी जे नमूद केलेली जे आहे माझ्याकडची सध्या कॉपी, त्याच्यामध्ये जे काही अजून मुद्दे घ्यायला पाहिजे ते नाही घेतले, त्यांनी सांगून सुद्धा नाही घेतले. तर ठीक आहे, ते बोलले आम्ही पुरवणी जबाबदारी घेऊ, असं ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु आता सध्या त्याच्यावरती 7 कलम त्यांच्यावर लागलेत आणि 15 ते 20 लोक तिथे त्याच्यावर मारत होते. त्याच्यापैकी 7 लोकांचे नावं आम्ही ते जे त्याला दिसले समजले त्यांनी त्याचे नाव दिलेत, पण अजून
पोलिसांचं काम आहे ना, म्हणजे 7 लोकांना पकडायचं, यांचं चौकशी करायची, आणखी कोण त्यात इनवाले, साखळी कशी, ही साखळी जोडायचं काम पोलिसांचं आहे. परंतु आज 1 हप्ता होऊन, आज शनिवार 8 दिवस झाले, अजूनही त्या गुंडांवर कुठलीही कारवाई झाली नाही किंवा त्यांना कुठले काही अरेस्ट नाही. आणि जेव्हा त्यांना माहिती झालं की त्या गुंडांना की या एफ आय आर मध्ये अटक होत नाहीये, तर बिंदास तो लालू शेख बिंदास पोलीस चौकीच्या समोर, बालाजीनगरच्या गेटच्या तिथं, पोलीस बीटच्या समोर, जीवदान रोडची तिथं बिअर शॉपचं दुकान आहे, तिथून बिअर घेतोय, रोज जातोय स्टँडवर, बिअर पितोय आणि बिअर पिऊन तिथं 2-2 बिअर पिऊन फार्म झाल्यानंतर बोलतोय, हा मैंने मारा है, मेरा क्या उखाड़ा इन लोगों ने, मनसेवाले मेरा क्या उखाड़े, म्हणजे आम्हाला चॅलेंज करतोय, पक्षाला चॅलेंज करतोय आणि क्या उखाड़ा आहे असं बोलतोय. त्याच्यानंतर आज त्याबद्दल आम्ही साहेबांच्या कानावर घातलं, अविनाश जाधव साहेब, आमचे मनसे पालघर, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनसे नेते अविनाश जाधव साहेब हे आले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष हरिभाई शेख आले, प्रवीण भोईर साहेब आले, जयेंद्र पाटील आले, अनेक बरेचसे नेते आले. त्यांनी मग आज येऊन आमची भेट घेतली, सिद्धांची भेट घेतली, त्याची विचारपूस केली आणि ते बोलले, अगर आश्वासन दिलं की अगर पोलिसांनी, हे काम पोलिसांचे कारवाई करणं आणि त्यांना गिरफ्तार करणं किंवा अरेस्ट करणं, अगर ते होत नसेल, त्यांच्यावर त्या गुंडांवर काही कारवाई जर होत नसेल, तर त्याच्यामुळे त्यांना अभय आहे की काही पोलिसांचं, अगर तसं काही असेल तर मग आम्ही पण ईटचा जबाब पत्करणी देऊ आणि ज्यावेळेस आम्ही तिकडे घुसू किंवा आम्ही काही करू मनसेवाले, तर त्यावेळेस आम्हाला पण अरेस्ट करू नका. इटका जबाब पत्करणी देऊ असं थेट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं, असं यांचं म्हणणं आहे. आपण त्यांची बहीण आहे, त्यांच्याशी चर्चा करू. ताई, काय सांगणार? त्या दिवशी तू खूप रडत होत्या, अविनाश दादा आले त्यावेळी तुम्ही रडत होत्या आणि सांगत होते एकूणता एक तुमचा भाऊ आहे, वरा वाईट झाला असता तर काय झालं असतं, काय सांगणार? कोणत्याही बहिणीला वाईटच वाटणार. आता त्या दिवशी रडणारच, कुठलीही बहीण असली माझ्या जागी तरी ती रडलीच असते. कारण की ज्या दिवशी त्याला मारहाण केलेली त्यावेळेस त्याला ऍडमिट केलेलं हॉस्पिटलला, तर मला जेव्हा कळलं तर मी डायरेक्ट हॉस्पिटललाच पोहोचली. बाकीचा मॅटर तर नंतर मला माहिती झाला, पण तेव्हा त्याची अवस्था बघितली ना तर म्हणजे काय सुचतच नव्हतं. रक्त वाहत होतं डोक्यातून, त्याला खूप त्रास होत होता, चेहरा सुजलेला होता, पूर्ण बॉडी सुजली होती, बॉडीवर पूर्ण त्याच्या वळ उठलेले होते, हिरवे फाईट मारलेले निशाण होते त्याच्या बॉडीवर पूर्ण. मी पूर्ण ओपन करून त्याला बघितलं शर्ट वगैरे, आणि शर्ट वगैरे तर फाटलेलं होतं, पण वरती करून बघितलं तर पूर्ण निशाण वगैरे होते. तर कोणत्याही बहिणीला वाईटच वाटणार ना की एवढं काय त्याने पाप केलं की आज त्याच्यावर एवढी वेळ आली की 15-20 लोक त्याला मारतात ते. पण आज त्याच्यासाठी स्वतः अविनाश जाधव तुमच्या घरात आले, तुम्हाला भेट दिली. काय वाटतं, याच्या पुढे तुम्हाला न्याय भेटणार का? हो, माझं मत मी दादांच्या समोर पण मांडलेलं आहे. जे अविनाश दादा आलेले त्यांच्या समोर पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या, कारण की माझ्या भावाला जो त्रास झाला मी त्यांना तो पण सांगितला. आणि ही माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे की आज ते आमच्या घरापर्यंत आले, माझ्या भावाची चौकशी केली. की असं मला वाटतं की चल, माझा भाऊ आणि ते पदात मनसेमध्ये घेतलं तेव्हा माझा विरोध होता की तू ह्यामध्ये पडू नकोस, पण आज मला एक तसल्ली पण वाटते की एवढे मोठे अधिकारी त्याला भेट देण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी थेट आमच्या घरापर्यंत आले. आणि त्यांनी आश्वासन पण दिलंय की 8 दिवस आपण, पोलिसांनी निर्णय व्यवस्थित रिझल्ट दिला तर ठीक आहे, नाहीतर 8 दिवसात आपण काय ऍक्शन ती घेणार. 8 दिवसाचा अल्टिमेट थेट अविनाश जाधव यांनी सांगितलेलं असं परिवारांचं म्हणणं आहे. पण 8 दिवसानंतर काय होणार ते पण बघण्यासारखं असेल. थेट आपण त्याच्याशी चर्चा करणार आहे, ज्याला बेदम मारहाण झाली, सिद्धांत सोनावणे. आज आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, कारण त्याची अवस्था अशी नाही का ते बरोबर बोलू शकतात, पण सत्य परिस्थिती आहे तेच सांगू शकतात. दादा, काय सांगणार? काय वाटतंय, कसं त्रास होतोय? कारण एवढा बेकार तुम्हाला मारहाण झालेली आहे, काय कारण होतं नेमका? त्रास तर भरपूर होतो. इकडे लागलाय पूर्ण मुक्का मार आहे, 15 ते 20 जणांनी मारलंय मला. आणि कारण फक्त एकच का मी मनसेमध्ये काम करतो आणि वरतून गाडी भरून त्याच्यावरून फांदा मारतो. बोलण्यावरून गेलं तर ते भाईकी गाडी आहे. कोण आहे? तेच लालू उर्फ शाबीर शेख आणि रफिक शेख. वरती किती लोकांनी एकूण तुम्हाला मारहाण केली? 15 ते 20 लोक होते. 15 ते 20 हो. नेमका नुसता फक्त गाडी मध्ये लावण्यासाठी तुम्हाला मारहाण झाली? हो, गाडीमध्ये म्हणजे गाडी भरून आला, मी फक्त बोललो अरे नंबर नाही भरित, नंबर घालतात, भाईकी गाडी. नंतर आले, पण तो गेला खाली, 15-20 जण आले, मारहाण केली. नंतर तिथून परत पुढे गेले शंकर मंदिर म्हणून, तिथं थांबले. माझ्याबरोबर माझा मित्र होता, तर तो मला घेऊन गेला. त्याला बोललो चल, मला आहे ना घरी घेऊन चाल, मला चक्कर येते. तर तो मला घरी घेऊन चालला, तर रस्त्यामध्ये परत यांनी मला अडवलं
परत मारहाण केली. तो शाबीर शेख उर्फ लालू, त्याच्या हातामध्ये चॉपर होतं, असं चाकू चॉपर. तर त्या अंगावर असं लावलं, मला असं लावणार कोणतरी पकडलं कपडाने, ते घेतलं आणि त्याच्यानंतर परत मारायला लागले. त्यानंतर काय करू, त्यांनी डोक्यामध्ये माझ्या कडं मारलं, हातामध्ये कडं असं लोखंडाचं होतं, डोक्यात मारलं. तर पूर्ण मी चक्कर येऊन तिथेच हे झालो. मला कोणीतरी एक दोन जण घेऊन साईडला गेले, बसवलं. तर तिथे माझा मोबाईल पण पडलेला, पर्स पण. तर त्याच्या ते कोणी लेडीजने आणून दिलं मला मोबाईल, पर्स. तर तिथून मग मित्र पण आला गाडीत, मला परत बसवलं. चल बोलता, आता तू गाळ झाला, रक्ताने पूर्ण माखलेलो. परत रस्त्यामध्ये त्यांनी त्याचा भाऊ रफिक शेख परत रस्त्यामध्ये आला, रस्त्यात अडवलं. नवीन रस्ता झाला नाही हिल पार्कच्या तिकडून, नाईट त्या रस्त्याला अडवलं, गाडीतून बसला. बोलतो क्या रे क्या हुआ, वो चल चलता देखे होगा ना आपस में, रोज तेरे को भी देखना है इधर, चला नहीं. धमकी दिली. अरे बोले देख, इतने 15 जन मारेगे तो देख, कंप्लेंट करेगा तो देख, नहीं तो अपन क्या आपस में कर लेंगे, काय के लिए तू चौकी. कंप्लेंट केली का तुम्ही? हो, कंप्लेंट केली. तर त्याला बोललो काय म्हणजे गुन्हा नोंदवून झाला? म्हणजे आम्ही समाधी नाही, 324 काय लावले. ते साहेब बोलता अरेस्ट करू शकत नाही यांना. आणि त्यांनी मग गाडी अडवली मला, आणि अपराधी मुकट फिरत आहे. फिरताय आणि चॉपर पण काढला परत. ते चौकी में जाएगा ना तो देख, तू कल दिखेगा नाही इधर. आज स्वतः तुमचे पालघर आणि ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांचं आगमन झालेलं आहे तुमच्या हो. घरात. त्यांनी तुमच्याशी काय चर्चा केली? अविनाश दादांनी मला सांगितलं, तू काही टेन्शन घेऊ नको, पूर्णपणे पक्ष तुझ्या ताकदीने, आम्ही लोक तुझ्या बरोबर आहे. मला पूर्ण, आणि मला अविनाश दादावर, आमच्या पूर्ण मनसे टीमवर पूर्णपणे विश्वास आहे. ते माझी साथ शेवटपर्यंत सोडणार नाही आणि ते मला योग्य तो न्याय देणार. हे होते सिद्धांत सोनावणे, ज्यांच्याबरोबर जे बेदम मारहाण झालेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का अशा प्रकारचा गुन्हा वारंवार वसई, विरार, नालासोपारामध्ये होत आहे. गेल्याच काही दिवसा अगोदरच विधानसभा निवडणूक संपलेली आहे. तर त्यानंतर सतत क्राईम रेट वाढत चाललेला आहे. कारण की त्यांना पोलिसाची भीती नाहीये का? जे क्राईम करणारे लोक आहेत त्यांना पोलिसाची धात नाहीये का? अशा प्रकारचा जे गुन्हा नेहमीप्रमाणे लोकांसमोर होतोय, जेणेकरून आता जनता त्रस्त आहे. अशा प्रकारचे मुलाला, जे युवा वर्गमध्ये असतात, त्याला अशा प्रकारची मारहाण होते. तर पोलीस प्रशासन कशा प्रकारे कठोर कारवाई करणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल. सध्या आज इकडे स्वतः पालघर आणि ठाणेचे जिल्हाध्यक्ष आणि मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि थेट त्या परिवाराशी त्यांनी चर्चा केली आणि त्याला आश्वासन सुद्धा दिलंय. 8 दिवस पोलिसांचं असेल, त्यानंतर 9वा दिवस आम्ही मनसे स्टाईलमध्ये आपली जी कारवाई असेल ते करून दाखवणार. ते आता बघण्यासारखं असेल का कशा प्रकारे 8 दिवसानंतर पोराला न्याय भेटणार का, आणि पोराला न्याय नाही भेटला तर मनसे दाखवणार, ते सुद्धा बघण्यासारखं आहे.